ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। आज साधारणपणे 12 लाखापेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरणची सुरुवात केलेली आहे। 67 लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत। 3000 रुपये जमा झालेले दिसतात त्यांचे। माझे सुद्धा जमा झाले। तुमचे झाले जमा? हो जमा झाले। मेसेज आहे का दाखवायला? हो आहे ना। चला यांचे पैसे जमा झाले। हां त्यांना अजून एसएमएस मेसेज समजलं। बघू द्या, दाखवा बरं जरा। हे बघा 3000 रुपये जमा झालेले दिसतात त्यांचे आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। बरं लाडक्या बहिणींनो, तुम्ही आताच पाहिलेलं सुद्धा आहे, महिलांना सकाळी 7 वाजल्यापासून 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज आता मोबाईलवरती आलेला आहे। तुम्ही आताच तो व्हिडिओ पाहिलेला आहे। महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी आज ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये असं 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये टोटल 12 लाख बहिणींच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये सकाळपासून सोडण्यास आता सुरुवात केली आहे। आज सकाळी 7 वाजल्यापासून महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ लागले आहेत। तुम्हाला या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा होतील असं पत्रकारांना बोलताना आताच महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी महत्त्वाची माहिती महिलांसाठी दिली आहे। तुम्ही आताच पाहिलेलं सुद्धा आहे, महिलांना मोबाईलवरती डायरेक्ट 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आला आहे। एकत्र सप्टेंबर आणि ऑगस्ट 2 महिन्यांचे 3000 रुपये बहिणींना जमा झाल्याचा मोबाईलवरती मेसेज सकाळपासून येऊ लागला आहे। महिलांना प्रचंड आनंदी त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे तुम्हाला 3000 रुपये जमा झालेत का नक्की बघायचं आहे, कारण आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे आणि परवा दिवशी 10 जिल्हे असं 3 दिवस पैसे वाटपाचा कार्यक्रम ठेवायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला ही ऑर्डर दिल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। तशा प्रकारे सकाळीच पहिला टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा झाले आहेत अशा प्रकारचा मेसेज महिलांना सकाळपासूनच येऊ लागला आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला ही बातमी देखील पाहिलेली आहे। मग आता नेमकं तुमच्या मनामध्ये नक्कीच प्रश्न पडला असेल की कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पैसे आता त्या ठिकाणी महिलांना जमा होऊ लागले आहेत। बघा, आमचा जिल्हा यामध्ये आहे का असं त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना प्रश्न पडला आहे। बघा, लाडक्या बहिणींनो, 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे त्या ठिकाणी जमा होऊ लागलेत। सकाळी 7 वाजल्यापासून या पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होऊ लागले। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की पटकन आपल्या मोबाईलवरती मेसेज आला आहे का नाही हे तुम्ही आता चेक करायचं आहे, कारण खरोखर आत्ताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलं आहे की तुमच्या मोबाईलवरती 3000 रुपये ऑगस्ट महिन्याचे 1500 आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 असं टोटल 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला आलेला असणार आहे। तुम्ही एकदा तुमचा बघा मोबाईल चेक करून घ्यायचा आहे। तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर जर तुम्ही बँकेत दिला असेल, जर तुम्हाला जुलै महिन्याचे त्या ठिकाणी आता जर 1500 रुपये आल्याचा मेसेज मोबाईलवरती या ठिकाणी जर आला असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे। फक्त या 10 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 3000 रुपये आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता ही ऑर्डर दिल्या की कोणत्याही लाडक्या बहिणींना आता कुठून जरा सुद्धा घाबरून जाण्याचं कारण नाही। अजिबात कोणाला सुद्धा अपात्र सुद्धा या ठिकाणी केलेलं नाही। पुढील 3 दिवसामध्ये आता हे पैसे त्या ठिकाणी वाटण्याचा कार्यक्रम ठेवलाय। आज या 10 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे येणार आहेत। काही बहिणींना सकाळीच त्या ठिकाणी आता पैसे 3000 रुपये जमा या ठिकाणी झाले आहेत। 10 जिल्ह्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा झालेत। त्या ठिकाणी आता गेल्या महिन्यापासून आता बातम्या पसरत होत्या की अपात्र महिला होणार, महिलांना अपात्र केलं जाणार, परंतु यावरती पत्रकारांना बोलताना आता एकनाथ शिंदे साहेबांनी म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाने स्पष्टपणे सांगितले की पुढील 5 वर्षासाठी ही योजना आहे अशी चालू राहणार आहे। याला कोणी सुद्धा बंद करणार नाही। कोणत्याही लाडक्या बहिणींना आता अपात्र केलं जाणार नाही। अफवांवर कोणी सुद्धा विश्वास ठेवू नका, कारण अफवा त्या ठिकाणी रोज पसरत असतात की लाडक्या बहिणींना
अपात्र केलं, तुमचा लाडक्या बहिणीचा लाभ बंद झाला वगैरे अशा बातम्या पसरत असतात. यावर तुम्ही विश्वास ठेवू नका असं तुमच्या लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे. सकाळीच त्यांनी डीबीटीचं बटन दाबलेलं होतं. एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणजेच ते अर्थमंत्री सुद्धा आहेत, ते अजितदादा पवार आणि महिला व बालविकास खात्याचे मंत्री तटकरे मॅडम या चौघांनी मिळून त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 असं एकत्रित 3000 रुपयांचा लाभ या ठिकाणी सोडण्यासाठी डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं बटन दाबलंय. बघा, डीबीटीच्या माध्यमातून आज 10 जिल्ह्यामध्ये हे पैसे या ठिकाणी आता सोडण्यात आले आहेत. आता सर्वात पहिल्यांदा हा हप्ता या ठिकाणी जमा होऊ लागलाय, ते म्हणजे पोस्टात त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा आता या ठिकाणी पैसे जमा झालेत. आत्ताच तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला देखील पाहिलं आहे, महिलांना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आल्याचं आता बघायला मिळालेलं आहे. ते पैसे कुठले आहेत तर ते पोस्ट ऑफिसमध्ये आणि स्टेट बँकेत ज्या महिलांचं खातं आहे त्यांना हे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत. आपल्या मोबाईलवरती इथून पुढे तुम्ही लक्ष ठेवून राहायचं आहे, कारण तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. परंतु फक्त याच 10 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या टप्प्याचे वितरण करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे व महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी पत्रकारांना बोलताना ही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैशांचं वितरण या ठिकाणी होऊ लागले ते तुम्ही आता लक्ष देऊन या ठिकाणी बघायचं आहे, कारण 10 जिल्ह्यांची यादी आता या बँकांना या ठिकाणी आता येऊ लागली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सकाळपासून डीबीटीचं बटन दाबून पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. जर तुम्हाला या 10 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल आणि तुम्हाला अजून पण पैसे आले नसतील तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये पैसे येतील, काळजी करू नका असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. अनेक महिलांना सकाळपासून महाराष्ट्र बँकेत सुद्धा आता सकाळपासून पैसे येऊ लागलेत. तसेच बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आले, स्टेट बँकेत सुद्धा महिलांना बँकेत त्या ठिकाणी पैसे आल्याचा मोबाईल मेसेज त्या ठिकाणी मोबाईलवरती येऊ लागलाय. अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये 10 जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहे. ज्या 10 जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच वाचून दाखवली आहे. तर तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये 3000 रुपये पाहिजे असतील तर नेमकं कोणत्या 10 जिल्ह्यात पैसे येऊ लागलेत तुम्ही नक्की बघायचं आहे. पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला मोबाईलवरती पैसे आल्याचे मेसेज पाहायला मिळणार आहे. आता आपण यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे. यामध्ये जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणींना आज लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयेचा टोटल 14वा आणि 15वा असं टोटल 1500 अधिक 1500 टोटल 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पुढील 1 तासांच्या आतमध्ये बँकेत जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती आता पाहायला मिळणार आहे. बघा, 5.5 लाख लाडक्या बहिणी या पहिल्या जिल्ह्यातून पात्र ठरल्या आहेत. तर तो जिल्हा आहे, सर्वांनी जिल्ह्याचं नाव ऐकायचं आहे. तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये ऑगस्टचे 1500 आणि सप्टेंबरचे 1500 टोटल 3000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. बघा, पहिला जिल्हा आहे लातूर जिल्हा. बघा, आता तुमचा जर जिल्हा हा लातूर जिल्हा असेल तर या जिल्ह्यात तुम्ही जर लाडकी बहीण राहत असाल तर या जिल्ह्यातून 5.5 लाख लाडक्या बहिणींचे अर्ज ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या आता लाभासाठी पात्र झाले आहेत. त्यांना पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे 3000 रुपये बँकेत आल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पुढील 1 तासांच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. आता बघा, प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे. जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही मोबाईल आता हातात घेऊन बघायचं आहे, कारण 10 जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 3000 रुपये तुम्हाला 2 महिन्यांचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना सांगितले आहे. त्यामध्ये आज पहिला टप्पा सुरू करण्यात आला आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे. त्यामुळे सर्वांनी फक्त 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बघत राहायचं आहे, म्हणजेच हा व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्ही आता पूर्ण या ठिकाणी बघायचा आहे. आता बघा, पहिला जिल्हा लातूर सांगितला. या लातूर जिल्ह्यामध्ये पोस्टात त्या ठिकाणी पैसे आलेत. स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, बँक ऑफ इंडियामध्ये अशा जवळपास 12 बँकेमध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर तुम्हाला अजून पण लातूर जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नसतील
तर काळजी करू नका, पुढील 1 तासांच्या आतमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांचे तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी आता जमा या ठिकाणी होणार आहे पुढील 1 तासांच्या आतमध्ये, असा विश्वास या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी या ठिकाणी दिला आहे। आता त्या ठिकाणी पहिला जिल्हा सांगितला, अजून 9 जिल्हे आहेत, या 9 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे, त्यामुळे आता तुम्ही इथून पुढे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, दुसरा त्या ठिकाणी नंबर आहे जिल्ह्याचा, तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी दुसरा जिल्हा सांगितलाय, तो म्हणजे नांदेड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महिला राहतात त्यांच्या खात्यावरती आता सकाळपासून 3,000 रुपये या ठिकाणी जमा झाले आहेत। जर तुम्हाला अजून पण नांदेड जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही, या नांदेड जिल्ह्यामध्ये पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती आता हे 3,000 रुपये जमा होतील, असं या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडमनी ही महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील महिला या ठिकाणी तुम्ही असाल तर एकनाथ शिंदे साहेबांनी आश्वासन तुम्हाला दिलंय, तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींना अजिबात अपात्र केलेलं नाही। तुम्ही तुमचा मोबाईल आता हातामध्ये घेऊन बघायचा आहे, पुढील 1 तासांच्या आतमध्ये आता 2 नंबरचा जिल्हा सांगितला, तो म्हणजे नांदेड। पुढील 1 तासांच्या आतमध्ये आता तुमच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती पाहायला मिळणार आहे। आता बघा या ठिकाणी 3 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा। बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात त्यांना सकाळपासूनच सप्टेंबर महिन्याचे 1,500 आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये असं टोटल 3,000 रुपये बँकेत जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवरती आलेला आहे। तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा पाहिलेला आहे, महिलांच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येऊ लागला आहे। आता 3 जिल्हे आतापर्यंत आपण पाहिले, लातूर जिल्हा पाहिला, दुसरा जिल्हा पाहिला नांदेड आणि तिसरा जिल्हा पाहिला तो म्हणजे सिंधुदुर्ग। अजून 7 जिल्हे तुम्हाला सांगायचे बाकी राहिलेत, तुमचा पण जिल्हा यामध्ये नक्की असणार आहे, कारण आज पहिल्या टप्प्यामध्ये 12 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्त्याचं वितरण करणार असं आताच महिला व बालविकास मंत्री तटकरे मॅडमनी ही माहिती दिल्या। त्यामुळे तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे, फक्त 2 मिनिटे मोबाईल हातामध्ये घेऊन बघा आणि तुम्ही त्या ठिकाणी आता तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। पुढील 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत, म्हणजे 14व्या हप्त्याचे 1,500 आणि 15व्या हप्त्याचे 1,500 असं टोटल 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आल्याची खरोखरची माहिती या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे। 3 जिल्हे तुम्हाला आतापर्यंत सांगितले, अजून टोटल 7 जिल्हे सांगायचे बाकी आहेत। या 7 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे, त्यामुळे इथून पुढे 2 मिनिटे आता तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी आता 4था जिल्हा सांगण्यात आला आहे, तो म्हणजे धुळे जिल्हा। आता धुळे जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर या पात्र लाडक्या बहिणींची संख्या आहे 3,67,000। जर एवढ्या लाडक्या बहिणी आता तुम्ही जर धुळे जिल्ह्यातून असाल तर तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, पुढील 1 तासांच्या आतमध्ये या 4 नंबरच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच धुळे जिल्ह्यामध्ये तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी 3,000 रुपये जमा होऊ लागले आहेत। पोस्टात, स्टेट बँकेत खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना, महाराष्ट्र बँकेत खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना धुळे जिल्ह्यामध्ये 3,67,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सकाळपासून टोटल त्यांना 3,000 रुपये जमा झाल्याचा मेसेज त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता पाहायला मिळत आहे। बँकेमध्ये आधार कार्डची लिंकिंग केलं असेल, तसेच तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आधार कार्ड अपडेट केलं असेल तर तुम्हाला सुद्धा हप्ता या ठिकाणी आता या धुळे जिल्ह्यामध्ये सोडण्यात आला आहे। तुम्हाला अजून टोटल आत्ता 4 जिल्हे सांगितलेत, अजून 7 जिल्हे बाकी आहेत। 6 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा पुढे नक्की असणार आहे, त्यामुळे अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला कोणताही व्हिडिओ पूर्ण त्या ठिकाणी बघण्याची गरज नाही, कारण 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता टोटल 3,000 रुपये या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। बघा 5 नंबरचा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणी राहतात अशा 4,50,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यांचे 3,000 रुपये या ठिकाणी सकाळपासूनच बँकेमध्ये येऊ लागलेत। तुम्हाला जर अजून पण आले नसतील तर तुम्ही वाट बघायचं आहे, पुढील 1 तासांच्या आतमध्ये मोबाईलवरती 3,000 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे। पुढचे जिल्हे अजून 5 बाकी राहिलेत,
5 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्की असणार आहे, त्यामुळे इथून पुढे आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 6 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, ज्या जिल्ह्यामध्ये आता जवळपास 2,77,000 लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्याचं महिला व बालविकास खात्याकडून आता सांगण्यात आलंय। तर तो 6 नंबरचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। या नंदुरबार जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, कोणाला सुद्धा अपात्र केलं नाही। पुढील 5 वर्षांसाठी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व महिलांना या ठिकाणी आता पैसे सोडण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी महत्त्वाची माहिती लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कोणीही काळजी करू नका, सर्वांना पैसे येणार आहेत। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलं पाहिजे आणि तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात आणि बँक ऑफ इंडिया अशा त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेमध्ये असलं पाहिजे। लाडक्या बहिणींनो, आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे सर्वांनी लक्ष देऊन बघायचा आहे। या जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत। सर्वात जास्त लाडक्या बहिणींच्या यादीमधील दुसऱ्या नंबरचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं। या जिल्ह्यातील जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। जर तुम्हाला अजून पण जमा झाले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर बँकेत दिला आहे का एकदा तुम्ही नक्की चेक करायचा आहे। तर तो 7 नंबरचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे सोलापूर जिल्हा। या जिल्ह्यातील तुम्ही बहिणी असाल तर तुम्ही काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही। पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 1500 ऑगस्टचे 1500 रुपये सप्टेंबरचे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती आता या ठिकाणी येणार आहे। आता पुढचे अजून टोटल 3 जिल्हे बाकी आहेत। या 3 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा नक्कीच असणार आहे। जर या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर पुढील 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला सुद्धा या ठिकाणी 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 नंबरचा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय। या 8 नंबरच्या जिल्ह्याला तुम्ही सुद्धा ओळखता। यामध्ये जवळपास आता 2,86,000 लाडक्या बहिणी आता पात्र ठरल्या आहेत असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। तर त्या जिल्ह्याचं नाव आहे कोल्हापूर जिल्हा। जर कोल्हापूर जिल्ह्यातून तुम्ही जर लाडक्या बहिणी हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा पुढील 1 तासांच्या आतमध्ये या ठिकाणी ऑगस्टचे 1500, सप्टेंबरचे 1500, टोटल 3,000 रुपये या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा 9 नंबरचा जिल्हा आहे, तो म्हणजे पुणे जिल्हा। यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर 10 नंबरचा लास्टचा जिल्हा आहे, तो म्हणजे जालना जिल्हा। यामध्ये आता लाडक्या बहिणींना आता त्यांचा 3,000 रुपयांचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे असं टोटल सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येण्यासाठी आता प्राधान्य देण्यात आले। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।